नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मागील एपिसोडमध्ये आपण बघितले मूलभूत हक्क, त्यातील काही महत्त्वपूर्ण अर्थातच समानतेच्या तरतुदीबाबतचे विस्तृत विश्लेषण जे ते लास्ट एपिसोडमध्ये आपण केले। आज आपण बघणार आहे ते म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क, अर्थात कलम 19 ते 22 दरम्यान व्यक्तीचे अधिकार स्रोत विस्तृतपणे आणि विकसितपणे त्या ठिकाणी स्पष्ट करण्याचं काम घटनाकारकांनी केलेले आपल्याला दिसतं, ज्यामध्ये अर्थातच कलम 19 आहे। कलम 19 भारतीय नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या हक्कांच्या बाबतची चर्चा या माध्यमातून केली जाताना दिसते, ज्यामध्ये सर्वात पहिला हक्क जो आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नंबर 2 शांततापूर्वक निशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य आहे, नंबर 3 संघ किंवा संघटना किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे, नंबर 4 भारतावर मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यानंतर नंबर 5 भारतात कुठेही वास्तव्य करणं किंवा राहण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि नंबर 6 कोणताही व्यवसाय किंवा रोजगार किंवा धंदा करण्याचा व्यक्तीचा अधिकार जो तो सुनिश्चित केलेला आपल्याला दिसतो। परंतु यामध्ये काही महत्त्वपूर्ण मर्यादा आहेत। त्यामध्ये 1 सामान्य जनतेच्या हिताचा त्या ठिकाणी ते कृत्य असणं गरजेचं आहे, आणि नंबर 2 जर बघितलं तर एखाद्या अनुसूचित जमातीच्या हित संबंधाचे संरक्षण हे देखील या ठिकाणी मर्यादित स्वरूप आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतं। त्यानंतर जर बघितलं तर कलम 20 आहे। कलम 20 एक प्रकारे अपराधाच्या दोष सिद्धतेच्या बाबतचं संरक्षण या माध्यमातून प्रस्थापित करताना आपल्याला दिसतं। त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ आहे। त्यानंतर नंबर 2 त्या ठिकाणी जर बघितलं तर व्यक्तीने प्रचलित कायद्याचा भंग केल्यास तो दोषी असेल आणि प्रचलित कायद्याने सांगितलेल्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा त्याला देता येणार नाही। एक प्रकारे कायदेशीररित्या व्यक्तीची सुरक्षितता या माध्यमातून प्रस्थापित केलेली दिसते। त्यानंतर दुसरा आहे नो डबल जेपर्डी, अर्थात या ठिकाणी एक प्रकारे एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा त्या व्यक्तीवरती खटला चालवला जाणार नाही किंवा त्याला शिक्षा देखील दिली जाणार नाही। नंबर 3 प्रिव्हिलेज अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन, अर्थात एक प्रकारे स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्यासाठी प्रतिबंध केला जाणार नाही। अर्थात कोणताही व्यक्ती किंवा कोणत्याही आरोपी व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची सक्ती करता येणार नाही। आणि सेकंड हे संरक्षण ओरल तसेच डॉक्युमेंटरी एव्हिडन्स अशा दोन्ही बाबत लागू असणार आहे। पुढे कलम 21 आहे, ज्या माध्यमातून एक प्रकारे जीविताचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण येथे स्पष्ट केलेले दिसतात। यामध्ये जर बघितलं तर एकीकृत स्वरूपात कलम 21 क्लॉजेस ए तयार करण्यात आला, ज्या माध्यमातून एक प्रकारे राज्य संस्था 6 ते 14 वयोगटातील मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल। नंबर 2 शिक्षणाचा हक्क एक प्रकारे या माध्यमातून सुनिश्चित केलेला दिसतो। पुढे 86वी घटना दुरुस्ती 2002 अन्वय हा अधिकार जो तो व्यक्तीला अर्थात बालकांना त्या ठिकाणी सुनिश्चित केलेला दिसतो। राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन RTE ऍक्ट 2009 द्वारे याचे महत्वपूर्ण तरतुदी समाविष्ट केले। या संबंधित काही इतर खटले आहेत, ज्यामध्ये AK गोपालन विरुद्ध मद्रास राज्य 1950चा खटला पाहायला मिळतो। त्यानंतर मेनका गांधी विरुद्ध केंद्र सरकार 1978चा खटला आहे, आणि उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश 1993चा खटला, ज्या माध्यमातून व्यक्तीचे अर्थात बालकांचे अधिकार स्रोत जे ते विस्तृतपणे मांडण्याचं कार्य येथे केलेलं आपल्याला दिसतं। पुढे कलम 22 आहे, ज्या माध्यमातून अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण करण्याची व्यवस्था येथे निश्चित केलेली दिसते। त्यामध्ये नंबर 1 शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता, अर्थात ही खटला चालवल्यानंतर अपराध सिद्ध झाल्यानंतर केलेली स्थानबद्धता मानली जाते, आणि नंबर 2 प्रतिबंधात्मक स्वरूपाची स्थानबद्धता, अर्थात खटला न भरता न्यायालयाने शिक्षा सुनावलेली नसतानाही केलेली एक प्रकारची स्थानबद्धता, जिच्या माध्यमातून व्यक्तीची सुरक्षितता सुनिश्चित केली जाते। त्याचबरोबर भविष्यात त्याच्याकडून तशा पद्धतीचा परत अपराध घडू नये याकरता देखील स्थानबद्धता केलेली आपल्याला दिसते। मग व्यक्तीची जी स्थानबद्धता आहे ही 3 महिन्यापेक्षा जास्त काळ करता येणार नाही, यासाठी अपवादात्मक व्यवस्था आहे। मात्र या ठिकाणी सल्लागार मंडळाने ही स्थानबद्धता 3 महिन्यापेक्षा अधिक काळ चालू ठेवण्याचे पर्याप्त कारण दिल्यास ते पुढे ढकलताही येऊ शकते, अर्थात 3 महिन्यापेक्षा अधिक काळ वाढवून घेता येऊ शकतो। स्थानबद्धता व्यक्तीस प्रतिनिधित्वाची संधी दिली जाताना आपल्याला दिसते। एक प्रकारे कलम 22च्या माध्यमातून व्यक्तीचे अधिकार स्रोत जे ते निश्चित झालेले दिसतात। त्या संसदेने दिलेले अधिकार नंबर 1
कोणत्याही केसमध्ये सल्लागार मंडळाचा विचार न घेता 3 महिन्यापेक्षा अधिक काळासाठी स्थानबद्धता करता येणार नाही संसदेने दिलेल्या अधिकारास्त्रोतानुसार. 2. कोणत्याही केसेसच्या गटासाठी स्थानबद्धतेचा महत्तम कालावधी ठरवला जातो तो संसद करू शकते. आणि सल्लागार मंडळाने सल्ला देताना अनुसरण्याची पद्धत जी ही पद्धत त्या ठिकाणी स्पष्ट करण्याचं काम संसद वेळोवेळी करताना आपल्याला दिसते. आता कलम 22च्या माध्यमातून प्रतिबंधात्मक स्थानबद्धता आणि त्यांचे कायदा आणि त्याबाबतचे कालानुक्रम आहे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा 1950 तो पुढे जाऊन रद्द 1969 मध्ये करण्यात आला. त्यानंतर अंतर्गत सुरक्षितता कायदा आहे, अर्थात त्याला मिसा म्हटलं जातं. 1971 मध्ये तो त्या ठिकाणी तयार केला होता. नंतर रद्द 1978 मध्ये करण्यात आला. त्यानंतर पोसा कायदा 1974 मध्ये तयार केला. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980 मध्ये तयार केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर दहशतवादी व फुटीर कारवाया नियंत्रक कायदा 1985 अर्थात टाडा हा तयार केला, जो पुढे 1995 मध्ये रद्द करण्यात आला. आणि फायनली दहशतवादी कायदा अर्थात पोटा 2002 मध्ये केला होता, मात्र पुढे 2004 मध्ये त्याला रद्द करण्यात आलेला आपल्याला दिसतं. पुढे महत्वपूर्ण हक्क येतो तो म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क, कलम 23 व कलम 24. कलम 23च्या काही महत्वपूर्ण तरतुदी, त्यामध्ये कलम 23 क्लॉजेस 1 नुसार माणसाचा अपव्यापार किंवा वेठबिगारीस मनाई करण्यात आलेली आहे. नंबर 2 सक्तीचे काम याला प्रतिबंध करण्यात आलेला आपल्याला दिसतं. त्यानंतर बी शारीरिक क्षमते पलीकडे जाऊन काम करण्याची सक्ती करणं याला देखील प्रतिबंध करण्यात आले, अर्थात त्याला आपण वेठबिगारी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे अनैच्छिक दास्यत्व अर्थात इच्छा नसताना गुलामगिरी म्हणून त्याला त्या ठिकाणी कार्यावर ठेवणं हे देखील एक प्रकारे शोषणाविरुद्धचा हक्क निश्चित करतं. किंवा विशिष्ट मालकासाठी काम करणं आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र कोठेही नोकरी न स्वीकारणं ही देखील एक प्रकारची गुलामगिरी मानली जाते. कलम 23 क्लॉजेस 2 अंतर्गत राज्य संस्था सार्वजनिक प्रयोजनार्थ अनिवार्य सेवा लादू शकते, उदाहरणार्थ लष्करी सेवा. जेव्हा जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल तेव्हा तेव्हा अशा पद्धतीच्या लष्करी सेवा ज्या त्या लागू करण्याची व्यवस्था आहे. त्यानंतर कलम 23 अंतर्गत काही महत्वपूर्ण कायदे, त्यामध्ये 1 किमान मजुरी कायदा 1948, 2 अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 आणि 3 समान पगार कायदा त्या ठिकाणी 1976. या अंतर्गत एक प्रकारे कायद्याची तरतुदी तपशीलवार निश्चित केलेली दिसते. त्यानंतर कलम 24 आहे 14 वयाखालील बालके जे असतात त्या अशा बालकांना कारखाने, खाणकाम किंवा अन्य धोक्याच्या किंवा जोखमीच्या ठिकाणी कामावर लावणे त्या ठिकाणी प्रतिबंधित केलेलं आपल्याला दिसतं, अर्थात ते एक प्रकारचं शोषणच मानलेलं जातं. मग असा बालकांसाठी प्रतिबंधात्मक स्वरूपाचे कायदे केलेले दिसतात, ज्यामध्ये बाल कामगार प्रतिबंधक व नियमन कायदा 1986 अंतर्गत बालकांना सुरक्षितता प्रदान केलेली दिसते. पुढे कलम 25 ते 28 ज्या अंतर्गत व्यक्तीचे धर्म स्वातंत्र्य निश्चित केलेले, अर्थात प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनमर्जीप्रमाणे कोणत्या प्रकारचा धर्म स्वीकार करण्याचा अधिकार येथे निश्चित केलेला दिसतो. मग यामध्ये जर बघितलं तर नंबर 1 कलम 25 आहे, ज्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला देशातील सतसत विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचे मुक्तपणे प्रकटीकरण, आचरण, प्रचार, प्रसार करण्याचं स्वातंत्र्य येथे निश्चित केलेलं दिसतं. त्याचबरोबर काही अपवादात्मक व्यवस्था अर्थात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही राज्य संस्थेच्या माध्यमातून पावलं उचललेले दिसतात. घटनात्मक उपाययोजना केली, सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य यांच्या अधीन राहून सर्व व्यक्तींनी आपल्या आवडीच्या धर्माचा उच्चार, प्रचार, प्रसार करण्याचा हक्क इथे निश्चित केलेला आहे. मात्र असा हक्क प्रसारित करत असताना धर्मद्वेष त्या ठिकाणी जातीय द्वेष निर्माण होणार नाही असं कृत्य न करावं हे देखील प्रतिबंधात्मक व्यवस्थेमध्ये इथे निश्चित केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर कलम 26 आहे, धर्माचा कारभार पाहण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिलेला आहे. त्याचबरोबर धार्मिक कारणांसाठी धार्मिक संस्था, धर्मार्थ संस्था स्थापन करणं किंवा त्याचं व्यवस्थापन, प्रशासन करण्याचा हा अधिकार एक व्यक्तीला दिलेला आपल्याला दिसतो. पुढे आपल्या व्यवहाराची व्यवस्था स्वतःप्रत करण्याचा अधिकार इथे सुनिश्चित केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर स्थावर आणि जंगम स्वरूपाची जी काही मालमत्ता आहे ही संपादन करणं व सुरक्षा करणं किंवा ती बाळगणं हा देखील अधिकार हा धर्म स्वातंत्र्यामध्ये निश्चित झालेला दिसतो. अर्थात याच संकल्पनेच्या आधारावरती आपल्याला केशवानंद भारती केस जी माइलस्टोन केस, हिस्टॉरिकल केस मानली जाते, ही यावरती स्टॅम्प झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर पुढे कायद्यान्वये अशा मालमत्तेचं प्रशासन करण्याचाही व्यक्तीला अधिकार येथे दिलेला दिसतो. त्यानंतर कलम 27 आहे,
च्या माध्यमातून एक प्रकारे एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीला कर देणे अर्थात दान देण्याचाही अधिकार आहे. तो किती प्रमाणात द्यायचा हे देखील त्या व्यक्तीवरती पूर्णतः सोपवलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर कलम 28, काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. अर्थात येथे धार्मिक संस्थानामध्ये धर्मसंस्थान किंवा धर्मस्थापनेकरता आपापल्या मर्जीप्रमाणे त्या धर्माचं शिक्षण देणं आणि त्यानुसार व्यक्ती अथवा त्या ठिकाणचे असणारे जे काही बालक आहे त्यांना सुसंस्कृत करणं ही संपूर्ण व्यवस्था इथे आपल्याला पाहायला मिळते. पुढे त्या ठिकाणी जर बघितलं तर पूर्णतः राज्य संस्थेच्या निधीतून चालवण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण जे ते देता येणार नाही या ठिकाणी. पुढे धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेल्या देणगीमधून किंवा विश्वस्त निधीतून चालणाऱ्या ज्या काही संस्था आहेत यामध्ये धार्मिक शिक्षण देता येऊ शकतं. अर्थात धर्मदायी संस्था आपल्याला पाहायला मिळतात. पुढे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क जो आपल्याला कलम 29 व 30 मध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये कलम 29 अल्पसंख्याकाच्या वर्गांच्या हितसंबंधाकरता त्या ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना जी ती या कलम 29च्या मार्गाने केलेली दिसते. त्यामध्ये जर बघितलं तर भारतात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक किंवा नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा, लिपी, संस्कृती त्याला ती जतन किंवा संवर्धन करण्याचा अधिकार असणार आहे. पुढे सरकारी खर्चाने किंवा मदतीने चालवली जाणाऱ्या शिक्षण संस्थेत केवळ धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश जो आहे तो नाकारला जाणार नाहीये. पुढे कलम 30 आहेत अल्पसंख्याक वर्गाच्या शिक्षण संस्था स्थापन करणे व प्रशासित करण्याचा हक्क जो तो त्या प्रत्येक अल्पसंख्याक वर्गाला या ठिकाणी सुनिश्चित केलेला दिसतो. त्यामध्ये सर्व धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याकांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करणं किंवा त्यांना प्रशासित करणं किंवा त्याबाबतचे लेखाजोखा जे ते तयार करण्याचा अधिकार येथे निश्चित केलेला दिसतो. यानंतर मदत देताना संस्था अमक्या एका धार्मिक गटाची आहे या कारणासाठी भेदभाव जो तो केला जाणार नाही. सर्वांना समानतेच्या आधारावरती त्या ठिकाणी ठेवण्याचं काम वेळोवेळी राज्य संस्था करताना आपल्याला दिसते. एखाद्या अल्पसंख्याक शिक्षण संस्थेची मालमत्ता सक्तीने संपादन करण्याचा कायदा करताना जी भरपाई ठरवली जाईल त्यामुळे वरील भाग 1 मधील हक्क जे ते रद्द होणार नाही. अर्थात एक प्रकारे सुरक्षितता जी ती भरपाईच्या माध्यमातून अल्पसंख्याक वर्गाची केलेली आहे ठेवलेले आपल्याला दिसते. इथे जर बघितलं तर परकीयांना उपलब्ध नसलेले हक्क आहेत ते निश्चित केलेले दिसतात. कलम 15 मी यापूर्वी स्पष्ट केलेले दिसते. त्यानंतर कलम 16, त्यानंतर कलम 29 आहेत, त्यानंतर कलम 30 आहेत. त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं तर एक महत्वपूर्ण कलम 19 आहेत. त्यातील असणारे सर्वचे सर्व अधिकार हे परकीयांना उपलब्ध नाही. त्या व्यतिरिक्त उर्वरित सर्वचे सर्व अधिकार जे ते परकीय नागरिकांना उपलब्ध असलेले आपल्याला दिसतात. कलम 19च्या बाबत आपण प्रदीर्घ विश्लेषण केलेलं आहे. भाषण असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा शांततापूर्वक निशस्त्र येणं, संघटना स्थापन करणं, भारतात मुक्त संचार करणं, वास्तव्य करणं किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करणं हे अधिकार त्या ठिकाणी आपल्याला निश्चित केलेले दिसतात. हे घटनात्मक काही उपाययोजना आहेत. अर्थात भाग 3 ने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरता काही महत्वपूर्ण उपाययोजना स्पष्ट केल्या. त्यामध्ये 1 हे हक्क बजावण्यासाठी सुप्रीम कोर्टकडे विनंती अर्ज करण्याचा हक्काची हमी दिलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. नंबर 2 मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी किंवा योग्य आदेश काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे अर्थात सर्वोच्च न्यायालयाकडे जाता येऊ शकतं. पुढे घटनात्मक उपाययोजनामध्ये प्रारंभिक म्हणजेच मूलभूत हक्कांचे उल्लंघन झालेल्या व्यक्ती थेट सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. त्यासाठी कलम 32चा वापर केला जाताना आपल्याला दिसतो. सुप्रीम कोर्टला केवळ निर्देश आदेश नव्हे तर प्राधिलेख देखील काढण्याचा अधिकार या माध्यमातून झालेला दिसतो. त्यानंतर पुढे प्राधिलेख कोणकोणते आहेत त्यामध्ये नंबर 1 हेबियस कॉर्पस सदैव उपस्थित राहणे. नंबर 2 मॅडमस आम्ही आदेश देतो वी कमांड. त्यानंतर प्रोहिबिशन प्रतिबंध करणे आहे. त्यानंतर पुढे सर्शिओला अर्थात असे प्रमाणित करण्यात येते की आणि फायनली कोवारंटो कोणत्या अधिकारान्वये येथे एक प्रकारे प्राधिलेख सुप्रीम कोर्टचा काढण्याचा अधिकार निश्चित झालेला आपल्याला दिसतो. नंबर 1 सदैव उपस्थित राहणे. अटक ठेवलेल्या किंवा अटकेत ठेवलेला किंवा बंदिस्त असलेला आपल्याला हजर राहण्याचा आदेश जो तो अटकेचा कायदेशीरपणे तपासून जर अटक बेकायदेशीर असेल तर कैद्यास तात्काळ सोडून देण्याचा न्यायालय आदेश जो तो काढू शकतो. त्याला बंदी प्रत्यक्षीकरण असं म्हणतात. वरील आदेश काढण्याचा न्यायालयाचा अधिकार राज्यकर्त्यास कोणताही कारणास्तव रद्द करता न येण्याची स्पष्ट तरतूद कलम 44च्या
घटनादुरुस्तीच्या माध्यमातून केलेला आहे. देह उपस्थितीचा प्राधिकार हा सुप्रीम कोर्ट केवळ शासनास उद्देशून काढू शकते. हायकोर्ट असा आदेश व्यक्तीला उद्देशून काढू शकते. हे इथे निश्चित केलेलं आपल्याला दिसतं. पुढे मॅडनस, आम्ही आदेश देतो. जिथे एखादा शासकीय पदावरील व्यक्ती तिचे कार्य किंवा कर्तव्य करण्यासाठी जर कटिबद्ध नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या अधिकाऱ्याला आदेश देण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. मग यामध्ये कोणत्याही सार्वजनिक संस्था असतील, महामंडळे असेल, कनिष्ठ न्यायालय असेल, न्यायाधिकार असेल, सरकार इत्यादी, खाजगी व्यक्ती किंवा संस्था किंवा राष्ट्रपती, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या विरुद्ध हा आदेश जो तो काढता येत नाही. पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर प्रोहिबिशन, प्रतिबंध करणे. प्रतिबंधात्मक व्यवस्था जर बघितली तर इट्स अ ज्युडिशियल राईट प्रिव्हेंटिव्ह इन नेचर. अर्थात वरिष्ठ न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला त्यांच्यापुढे चालू असलेल्या एखाद्या खटल्याची सुनावणी थांबवण्याकरता दिलेले एक प्रकारचे आदेश आहेत प्रतिबंधात्मक. कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरण त्यांच्या अधिकार क्षेत्राचं उल्लंघन करून खटला चालवत असेल अशी खात्री झाल्यानंतर हा आदेश दिला जातो. किंवा आपल्या अधिकार क्षेत्र न येणाऱ्या बाबीवर कार्यवाही करण्याचा कनिष्ठ न्यायालयाला किंवा सत्तेला न्यायिक प्रतिबंध करणं किंवा प्रोहिबिशन करणं ही व्यवस्था इथे पाहायला मिळते. पुढे सर्सिओरा असे प्रमाणित करण्यात येते की ज्या माध्यमातून एक प्रकारे कनिष्ठ न्यायालय अधिकार क्षेत्राबाहेरील खटल्यांसंबंधी निर्णय दिल्यास संबंधित निर्णय रद्दबदल करून खटला वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची जी व्यवस्था आहे ही आपल्याला या पॉइंटवरून लक्षात घेता येते. पुढे असा हुकूम देण्यात आल्यास त्या खटल्याचे सर्व कागदपत्र वरिष्ठ न्यायालयाकडे पाठवले जातात आणि चालू असलेलं कामकाज योग्य विचारार्थ स्वतःकडे किंवा अन्य न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचा कनिष्ठ सत्तेला दिलेला आदेश म्हणजे या ठिकाणी सर्सिओरा आहे. पुढे को वॉरंटो, अर्थात कोणत्या अधिकाराने. येथे जर पाहिलं तर एखाद्या शासकीय सार्वजनिक पद भूषवण्यासाठी आवश्यक कागदपत्र किंवा पात्रता नसताना जर कोणतेही पद ग्रहण केले असेल तर त्या व्यक्तीला ते पद धारण करण्याचा अधिकार काय असं न्यायालयाकडे अर्ज करता येतो. त्याला आपण को वॉरंटो असं म्हणतो. संबंधित अर्ज मान्य केल्यास बेकायदेशीरपणे पद बाळगणाऱ्या व्यक्तीला ते पद सोडण्याची आज्ञा या ठिकाणी दिली जाताना आपल्याला दिसते. त्यानंतर थोडक्यात पात्रता नसताना सार्वजनिक पद धारण केल्यास व्यक्तीला कार्य करण्यास किंवा केलेली जी काही मनाई हा एक प्रकारचा अधिकार मुद्रालेख किंवा मुद्रालेख पृच्छ होय किंवा अर्थात त्याला आपण म्हणूया को वॉरंट असं म्हटलं जाताना दिसतं. आता फरक काय आहे? अर्थात या ठिकाणी प्रोहिबिशन आणि सर्सिओरा यामध्ये एक प्रकारची तुलनात्मक व्यवस्था इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रोहिबिशन मीन्स प्रिव्हेंटिव्ह इन नेचर आणि सर्सिओरा प्रिव्हेंटिव्ह प्लस त्या ठिकाणी क्युरेटिव्ह इन नेचर. पुढे जर बघितलं तर खटल्याची कार्यवाही प्रलंबित असताना जारी करता येतो. इथे खटल्याचा निर्णय झाल्यानंतर तिला जारी करता येताना आपल्याला दिसतं. या पद्धतीने एक प्रकारे जर पाहिलं तर आपल्याला मूलभूत अधिकार व त्याचे स्रोत जे ते विश्लेषितपणे झालेले दिसतात.